नमस्कार मित्रांनो, युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। बैलपोळा झाला, आता तानापोळाने वेधले लक्ष। पहिल्यांदाच भजियापार मध्ये भजियापार आमगाव खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा तानापोळा भजियापार गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भरलेला तानापोळाही अनेकांचे आकर्षण ठरले। वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा करून आलेल्या बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्या नंदीपासून तो मोठमोठ्या कष्टशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेला बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते। बालगोपालांनी शेतकऱ्याची वेशभूषा करून आकर्षकरित्या सजवण्यात आलेल्या आपल्या नंदी बैलाला या तानापोळात सहभागी झाले होते। उत्कृष्ट सजावट तसेच वेशभूषेत अव्वल ठरलेल्या चिमुकल्या स्पर्धकांना क्रमांक देण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ता निर्णय पंच कमिटीमध्ये तुकडोजी राहंगडाले, माजी अध्यक्ष तंटामुक्ती भजियापार सूरजलाल राहंगडाले, सेवानिवृत्त शिक्षक तेजलाल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न मेहर, माजी उपसरपंच सुखदेव टेमरे, सामाजिक कार्यकर्ता यांच्या उपस्थितीमध्ये क्रमांक देण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत भजियापार, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती भजियापार, शाळा व्यवस्थापन समिती भजियापार व गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। प्रथम क्रमांक पूर्वी गुणेश्वर सोनवाने, द्वितीय क्रमांक लक्ष देवेंद्र राहंगडाले, तृतीय क्रमांक मृणाली तामेश्वर पंधरे यांनी भरारी घेतली। सर्व बालगोपालांना पेन व कंपास पेटी शैक्षणिक साहित्य देण्यात आले। प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना ऊर्जा भेट देऊन सन्मानित करण्यात आले। मित्रांनो, आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तामेश्वर पंधरे, युवा आवाज लाईव्ह न्यूज। त्यांचे नाव घेतो। पूर्वी गुणेश्वर सोनवाने 1 नंबर यांना 1 नंबरचे पारितोषिक देण्यात येईल। नक्ष देवेंद्र राहंगडाले यांना 2 नंबर, 3 नंबर मध्ये आहे मृणाली तामेश्वर पंधरे। या तिन्ही पारितोषिक घेणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन। तुम्ही इथे आलात आणि आपल्या नंदीला खूप चांगलं सजवून सुद्धा आणलं। ज्यांचं रँक लागलं त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि ज्यांचं नाही लागलं त्यांचं सुद्धा स्वागत आहे। त्यांनी नाराज होऊ नये, मनावर घेऊ नये। पुन्हा आपण पुढच्या वर्षी सुद्धा अशीच प्रतियोगिता ठेवणार आहोत आणि याच्यापेक्षा चांगला प्रतिसाद तुमचा मिळेल अशी अपेक्षा करते। आणि सगळ्या गावकऱ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि असा सहयोग तुम्ही देत राहा आणि असेच आमचे कार्यक्रम चांगले होतील अशी अपेक्षा करून हा कार्यक्रम संपला अशी मी जाहीर करते। धन्यवाद।